आलेले आहेत. DLP न्यूजच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. नमस्कार. आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय हे आपण स्पष्ट करावं. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय, आम्ही लढतो आणि या परभणी महानगरपालिकेमध्ये आमची युती हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट सोबत झालेली आहे. आम्ही इथे 2 वॉर्ड्समध्ये आपले कॅन्डिडेट्स आम्ही उभे केलेले आहे परभणीमध्ये, आणि बाकीचे कॅन्डिडेट हे घड्याळाच्या चिन्हावर हे उभे आहे परभणीला. तर आमची भूमिका हीच आहे की आम्ही एक चांगला प्रशासन परभणीमध्ये देण्याच्यासाठी आम्ही समर्थ आहोत आणि आमच्याकडे चांगले कॅन्डिडेट्स आहे. परभणीमध्ये आमच्यासाठी चांगला आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ही आघाडी आता चांगल्या पद्धतीने परभणीमध्ये, पिंपरी चिंचवड, पुणे अशी आम्ही एकत्रित लढतो आहे. परभणीमध्ये मला वाटतं की चांगला विकास होण्याची गरज आहे. आजपर्यंत विकास इथे झालेला नाही आहे प्रॉपरली. आम्ही 10-20 वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो की इथे पाणीपुरवठा योजना यावी. पाणीपुरवठा योजनेसाठी आपल्याला आठवण असेल की आम्ही रॅली काढली होती त्यावेळी. नाही मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आता तुम्ही सांगितलं की परभणीला चांगलं प्रशासन देण्यासाठी आम्ही चांगले उमेदवार उभा केले आहेत. आपले उमेदवारच नाही तर प्रशासन कुठं येईल आणि कसं चांगलं होईल आपलं प्रशासन? आणि त्याला जोडून माझा दुसरा प्रश्न नाही, उमेदवार कसे नाही किती आहे? तुतारीचे 2 वॉर्डमध्ये आमचे कॅन्डिडेट आहे. 4 पैकी 8 पैकी त्यातले 6 उमेदवार उभे. हो. दोन ठिकाणी उमेदवार सुद्धा मिळालेला नाही नाही, असं नाही आहे. काय झालं की आमच्या हे अलायन्सच्या चर्चेसाठी आम्हाला लास्ट मोमेंटला असा निर्णय आमचा झाला, कारण आम्ही 65 कॅन्डिडेट उभं करायची तयारी आमची होती आणि आम्ही त्या पद्धतीने आम्ही वाटचाल करत होतो. पण आम्हाला असं आदेश आला की आता आपल्याला युती करून लढायचं आहे या महानगरपालिकेमध्ये. तर मग आम्ही असं ठरवलं की जे काय आमची चर्चेमध्ये जे काय ठरेल, चर्चेमध्ये जे ठरलं त्याप्रमाणे आम्ही आमचे कॅन्डिडेट्स उभे केले त्यावेळी, कारण शेवटचा क्षण होता. महापालिका निवडणुकीमध्ये ही तिसरी निवडणूक आहे. तुम्ही आता सांगितलं की तिथे चांगलं प्रशासन देण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. पहिली जी महापालिका होती त्यावेळेस तुम्ही राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. त्यानंतर 5 वर्ष काँग्रेसच्या ताब्यामध्ये गेली. पहिल्या 5 वर्षामध्ये तुम्हाला कारभार सुधारता आला नाही का? नाही नाही, मी तेच बोलत होते, तुम्ही मला स्टॉप केला की आम्ही त्यावेळी प्रयत्न सुरू केले. मी रॅली काढली, लोकवर्गणी जमा केली. मग काय झालं की योजना आम्ही अंडरग्राऊंड ड्रेनेजची पण टाकली. तर दरडोई पाण्याच्या जे आपल्याला पाहिजे होते निकष, तर ते निकष आता 60 होती त्यावेळी दरडोई, तर 135 झाली. मग 135 झाल्यामुळे पाणी पुरवठा योजना एक्सटेंड झाली. एक्सटेंड झाल्यामुळे येलदरीवरून ती योजना आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी योजना मंजूर झाली आणि आमच्या काळातच मंजूर झाली, कामसुद्धा सुरू झालं. पण त्याच्यानंतर अनेक स्पीड ब्रेकर्स आले ह्याच्यामध्ये, आणि ते स्पीड ब्रेकर्स काय आमचे फक्त म्हणजे जबाबदारी आमची नव्हती. जे परभणीचे मोठे स्पीड ब्रेकर्स आहे, सगळ्यांना माहीत आहे, तेच स्पीड ब्रेकर्स होते ज्याच्यामुळे ही योजना थोडीशी प्रलंबित झाली. ड्रेनेज योजना आता दरडोई 135, आणि आधी जी योजना होती ती बदल झाली, निकष पण बदलले. JRU आणि NNMची योजना आली, त्यामुळे पुन्हा प्रस्ताव गेला, केंद्राला गेला, तिथून मंजूर होऊन आला. पाणी पुरवठा योजना येलदरीपासून मंजूर झाली. ते झाल्यावर मग अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजनाचा प्रस्ताव गेला. तर तो प्रस्ताव मंजूर झाला. टेंडरच्या म्हणजे आता टेंडर काढण्यात आलेले आहे आणि लवकरच त्याच्या वर्क ऑर्डर होईल आणि ती योजनासुद्धा अंमलबजावणीमध्ये येईल. याच्यामध्ये 70-30 असा फॉर्म्युला आहे आणि 70% केंद्र आणि राज्य शासनाचा आणि महानगरपालिकेचा काही हिस्सा आहे. त्याप्रमाणे ती योजना आता अंमलबजावणीमध्ये येण्याचं काम आलं.
शहर विकास म्हणजे फक्त drainage मंजूर आहे. झाली, आता देईल म्हणजे काय. नाही, ती फंड देतील का ते 30% जो फंड आहे राज्य शासनाचा, राज्य शासनाने त्यांच्या विरोधात जर शासन परमिट आलं तुमचं ना, असं कसं नाही देणार. मंजूर झालेली योजनेमध्ये तुम्ही जर आपल्या पहिले पाणी पुरवठा त्यांनी काढून ठेवलं होतं, रस्त्यात काढून ठेवलं होतं सरकार असताना भाजपचं, त्याच पद्धतीने हे पण ते अडवतील. नाही असं मला नाही वाटत की असं झालेला होता. हे प्रक्रिया चालू होती. आपल्याकडे खूप रेड टेपिझम आहे, ब्युरोक्रेसीमध्ये हे सगळं अडकतो आणि त्या ब्युरोक्रेसीच्या हे प्रलंबित रेड टेपिझममुळे अनेक योजना, एकच हे नाही आहे परभणीच्या, अनेक योजना ब्युरोक्रेसीच्या रेड टेपिझममुळे थांबतात. परभणी महापालिका तुम्ही सांगितलं की ड्रेनेज लाईनच्या संदर्भात आम्ही प्रयत्न केले होते. पहिली काउन्सिल होती ती ड्रेनेज आणि पाणी हेच म्हणजे विकास होता का? कारण इतर बेसिक आणि सुविधा सुद्धा शहराला दिल्या गेल्या नव्हत्या. तुम्ही फक्त ड्रेनेजचा आणि पाण्याचं सांगता. नाही, फक्त ड्रेनेज आणि अनेक. मी तो विकास नाही असं म्हणत नाही, पण ते दोनच मुद्द्यांवर तुम्ही जर बोलत असाल 15 वर्षापासून, कारण त्या काळामध्ये शहरातल्या रस्त्यांची परिस्थिती, जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आरोग्य व्यवस्था, शाळा, 5 वर्षामध्ये तुम्ही त्यामध्ये काहीच बदल करू शकत नाही. बघा, मागच्या एक 5-7 वर्षात तर काहीच झालेला नाही आहे, मी ते म्हणते. कारण एक तर प्रशासक होते, प्रशासक तुमच्या काळात नाही, आमच्या काळात आरोग्य विभागामध्ये मी त्यावेळी राज्यमंत्री होते. मी किती पैसा आणला इथे. मी महापालिकेचं हां, पण म्हणजे एकंदरीत आम्ही महापालिका आणि त्या क्षेत्रामध्येच विकास केला ना. त्याच्या राज्य शासनाच्या पैशाच्या माध्यमातून महानगरपालिका कोणी स्थापित केली? आम्हीच केली. ते माझा प्रयत्न होता. मी त्याच्यासाठी आग्रही होते, म्हणून परभणी महानगरपालिका झाली आणि त्याच्यामुळे आता स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचा आपल्याला एक मुभा झालेली आहे. मोठे निर्णय इथे होऊ शकतात. IAS ऑफिसर लेवलच्या अधिकारी इथे येऊ शकतो आता, आणि पैसासुद्धा जास्त स्कीम्समध्ये येऊ शकतो कॉर्पोरेशन झाल्यामुळे. तर आम्ही कॉर्पोरेशन केला, अनेक रस्त्यासाठी पण फंड्स आणलेले आहे, अनेक रस्ते सुरू केले. पण जे स्पीड ब्रेकर्सचा मी उल्लेख केलेला आहे ना, तर त्याच्यामध्ये माझा सगळ्यांना माहीत आहे ते काय स्पीड ब्रेकर्स होते. परभणीमध्ये एकही माणूस असा नसेल ज्यांना माहीत नाही आहे. पण हे सगळं जे काय स्थानिक लेवलचा भ्रष्टाचार आहे, त्याच्यामुळे तुझी माझी हे जे चालू होतं त्याच्यामुळे काम स्पीडीली पुढे गेलेला नाही, हे मी मान्य करते. युतीची बोलणी अखेरपर्यंत चालू होती असं तुम्ही सांगितलं. 65 जागांवरून उमेदवार उभा करायची तयारी होती, परंतु तुम्हाला 2 प्रभाग देण्यात आले आणि त्यामध्ये फक्त 6 उमेदवार. हे सन्मानजनक वाटतंय का शरद पवार गटाला? नाही, सन्मानजनकचा प्रश्न नाही आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं की आपले कॅन्डिडेट्स जिथे निवडून येऊ शकतात तेवढेच कॅन्डिडेट्स तुम्ही घ्या, आणि आमच्याकडे कॅन्डिडेट्स त्यावेळी याच्या पण मला वाटतं जी परिस्थिती आहे ते लोकांच्या समोर आली पाहिजे. कारण पैशाचा खेळ या पद्धतीने झालेला आहे की कॅन्डिडेट्सला जे कोणी हे आहे सत्तेमध्ये जे पार्टीज आहे त्यांनी कॅन्डिडेट्सला 25-50 लाखाच्या हे ऑफर केलं. हो, त्याच्यामुळे तर म्हणजे त्यांनी फंड्स दिले. पवार साहेबांनी सांगितलं की पैशाचा खेळ आम्ही करणार नाही आहे, तत्वासोबत आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही आहे. आम्हाला जे कॅन्डिडेट्स आमचे स्ट्रॉंग आहे बिन पैसेचे त्या कॅन्डिडेट्सला उभे करा, ज्यांच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट आहे त्यांना उभे करा. त्याच्यामुळे आम्ही तशी निवड केलेली आहे. हे जे गठबंधन जे आता झालेलं आहे, इथून पुढे आपण शरद पवार गटाला किंवा राष्ट्रवादीला जसं तुम्ही म्हणता त्याचं फ्युचर काय बघता? कारण महापालिकेला तर आता परभणी जिल्ह्यात तरी महापालिकेला आपल्याकडे फक्त 8च उमेदवार आहेत आणि एकंदरीतच पूर्ण राज्यात जरी बघितलं तर किरकोळ काही जागा आपले म्हणजे मी तेच म्हणते की कधी कधी एक पाऊल मागे टाकावं लागतं, कारण पैशाचा खेळ आणि बेईमानी खूप झालेली आहे. आम्ही पार्लमेंटमध्ये सुद्धा याच्यासाठी आंदोलनं केलेले आहे आणि परिस्थिती देशाची खूप बिकट आहे. इथे काय राहुल गांधी, बाकीचे TMC, DMK, NCP सगळ्यांनी मिळून आंदोलनं काय केले की जे बेईमानी होते, इलेक्शन कमिशन लक्ष देत नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला हे परिस्थिती बदलणं आवश्यक आहे. पण कसं आहे, जनता जर
स्वीकार करत असेल पैसे आणि जनतेमध्ये जर भ्रष्टाचाराची वृत्ती निर्माण होत असेल तर ती चिंतेची बाब आहे. साहेबांनी सांगितलं, पवार साहेबांनी, की एक तर जातीयवाद आणि दुसरा पैसा. आपल्याला कधी याच्याबद्दल कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे. आपण जरी मायनॉरिटीमध्ये राहिलो तरी चालेल, पण आपल्याला तत्वासोबत कॉम्प्रोमाइज करून भविष्यामध्ये पॉलिटिक्स करायची नाही आहे. आणि म्हणून या पद्धतीने आम्ही आमच्याकडे कमी जागा जरी आले तर आम्ही त्याच्यावर समाधानी आहोत. पण भविष्यामध्ये आम्हाला विश्वास आहे की तत्ववादी राजकारण पुन्हा होईल आणि पुन्हा एकदा आम्ही त्या पद्धतीचा, जिथे डिसऑनेस्टी नाही आहे, जिथे गैरकारभार नाही आहे, या पद्धतीचा राजकारण आम्ही निर्माण करू शकू. पवार साहेबांनी अजित पवारवरून परत का जुळवून घेतलं, काय करणार? मी सांगितलं ना, आता ते तर मला सांगता येणार नाही, पण एक पाऊल मागे टाकण्याच्या ची तयारी पवारसाहेबांची होती आणि कॉम्प्रोमाइज करून आम्ही गेलो पुढे. आता भविष्यामध्ये काय होते ते बघू आपण. तत्वांशी कॉम्प्रोमाइज करायचं नाही असं पवार साहेबांनी म्हटलं, आम्हाला म्हणलेलं आहे आणि अनेक वेळी म्हणलेलं आहे. ज्यावेळेस 2 गट झाले राष्ट्रवादीच्या, म्हणजे तुमच्या गटाकडून, त्यांच्यावर मोठमोठे आरोप करण्यात आले. अजित पवार गटावर मोठमोठे आरोप करण्यात आले, त्यामध्ये अजित पवारांनाही लक्ष करण्यात आलं. बरोबर आहे. तत्वांशी कॉम्प्रोमाइज वाटत नाहीये का तुम्हाला? तत्वांशी कॉम्प्रोमाइज याच्यासाठी मला वाटत नाही आहे की जर त्यांनी जे आरोप केले ते सत्य राहिले असते तर त्यांना सोबत घेतलंच नसतं. आणि सोबत घेतल्यावर फाईल्स थांबून जे काय केलं हे ब्लॅकमेलिंग विरोधकांनी केलेला आरोप होता. हो, तो विरोधकांनी आरोप केला. आरोप 2 गट झाल्याच्या नंतर आम्ही आरोप करण्यात आले. पार्लमेंटमध्ये आम्ही तेच विचारलं की जर तुमच्या आरोपामध्ये सत्य आहे तर पनिशमेंट करा, जर नसेल तर तुम्ही सोबत कसं काय घेतलं? एक दिवस आधी तुम्ही सांगतात की हे भ्रष्टाचारी आहे, दुसऱ्या दिवशी तुम्ही घेता सोबत. पण याच्यामुळे जे काय आहे, जे ॲलिगेशन्स आहे, आमच्या पक्षामध्ये काही लोकांनी सांगितलं असेल, पण आमच्या पक्षाचा तो औपचारिक स्टेटमेंट कधीच नव्हता. आम्ही हेच सांगितलं, पार्लमेंटमध्ये सुद्धा हेच सांगितलं की कोणावर जर तुमचे ॲलिगेशन असेल तर प्रूफ करा. ॲलिगेशन करत असेल तर तुम्ही सोबत कसं घेता? दोन्ही पक्षातून मनोमिलन होईल का नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं? ते मला सांगता येणार नाही आहे, कारण हे भविष्याची वाटचाल दाखवेल आणि कशा पद्धतीने पुढे. आता पवार साहेबांचे जे नेते आहेत, हां. पवार साहेबांच्या गटातले आणि त्यांचे कार्यकर्ते, ते अजित पवारला स्वीकारतील का नेता म्हणून? आता ते चर्चा होईल, सगळ्यांना बसून त्याच्याबद्दल सगळे हे करेल, सगळ्यांचं जे मत असेल त्या पद्धतीने निर्णय होईल पार्टीमध्ये. जिल्ह्यात झालं का मनोमिलन दोन्ही गटातून? आता तरी सांगा ना. हां, मनोमिलन तर सगळ्यांच्याच होतोय. आता तुम्ही मला सांगा की असं झालेलं आहे की आता कोणीही कोणासोबत, आकोटमध्ये MIM सोबत BJP जाऊ शकते, काँग्रेससोबत BJP अमरनाथमध्ये जाऊ शकते. तर आता काय राहिलेलं आहे? कुठे आहे? कोणीही कोणाच्या सोबत जात आहेत. सगळ्यांचं म्हणणं काय आहे की स्थानिक स्वराज संस्थेमध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळावी, याच्यासाठी आम्ही जसं सोयीचं आहे त्या पद्धतीने त्यांना आम्ही संधी देतो. या पद्धतीचं आता सध्या वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे, जे की चुकीचं आहे. कारण आपली संस्कृती अशी नव्हती, पण आपल्याला ते पुन्हा स्थापित करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी वाटचाल आम्ही करत राहू. पक्षाने या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवारांसोबत कॉम्प्रोमाइज केलं. 57 उमेदवारांवर अन्याय झाला वाटत नाही का? कारण 2 गट ज्यावेळेस झाले, अनेकांनी तयारी केली होती. 2-3 वर्ष प्रत्येकाने वार्डामध्ये काम केलं. 57 लोकांना तुम्ही वार्डावर सोडला असं वाटत नाही का? कोणते 57 लोक? राष्ट्रवादीकडून 65 जागी उमेदवार. हो, 65 उमेदवार होते, पण आम्ही ते ॲनालिसिस जेव्हा केली तर आम्हाला वाटलं की आपले कॅन्डिडेट काय निवडून तर आले पाहिजे ना. कारण गरीब कॅन्डिडेट, ज्यांच्याकडे पैसे नाही, ते स्वतःहून ते कॉन्फिडेंट नाही आहे की आम्ही तेवढा मोठा पैसा, जे तुम्हाला माहीत आहे किती वोटर्सला पैसे देण्यात येत आहे. आम्ही इलेक्टोरल रिफॉर्मच्या चर्चेमध्ये सगळं हे ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस सांगितलेलं आहे की हे जे पैसा वाटप चालू आहे याच्याबद्दल इलेक्शन कमिशन काहीच करत नाही. तर परिस्थिती कशी राहणार? हे नॅचरली परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या परिस्थितीला सगळे जबाबदार आहात. A to Z जनता सोबत
जनतेच्या हातात काहीच राहिलं नाही ना. जनतेच्या हातात काय आहे, पैसे घेऊन जर मतदान करत असेल लोक, आणि कोणीही ना धर्माच्या कोणाला काय वाटत आहे, ना पक्षाचं काय आहे, ना आयडिओलॉजी, ना विचारधारा, आता लोक पैसे घेतात आणि मतदानाला जातात. तर ह्या पद्धतीचा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची संस्कृती नष्ट होत आहेत. आम्हाला ती काळजी वाटते आणि ती नष्ट होता कामा नये. आम्हाला इथे राहायचं पण आहे, पण संघर्ष करायचा आहे. केंद्रात हे आमचं. सत्तेमध्ये जाणार तुम्ही असं ही चर्चा आहे. नाही, असं काय चर्चा माझ्या कानावरती तुमच्या माध्यमातूनच आलेलं आहे. अशी औपचारिक कुठलीही चर्चा मी ऐकलेली नाही. मला पण राज्यपालाची ऑफर दिली जाणार आहे, दिली गेली असेल. कोण सांगितलं असं? कोणी सांगितलं? चर्चा झाली. हां, असं चर्चा काय? कोणी काय? तुम्हाला बीजेपी दिलं तर तुम्ही जाणार का? बिलकुल नाही जाणार. राज्यपालाची काय, मला कुठलीही ऑफर जरी आली तर मी नाही जाणार. आम्ही तत्वाशी कॉम्प्रोमाइज करणार नाही. पार्लमेंटमध्ये वन ऑफ द इंटेलेक्च्युअल नेत्या म्हणून तुमची अशी ओळख आहे, परंतु हे जे तुम्ही जसं सांगताय की आता सोशल माध्यमात लोकच पैसे घ्यायला लागले, मग हे सोशल कंटिजन्सीसाठी काय प्लॅनिंग आपल्याला वाटते? कारण आपलं जे इंटेलेक्ट आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. पोहोचला पाहिजे. हे एक म्हणजे लांब प्रक्रिया आहे ही. काय एकदम सोशल ट्रान्सफॉर्मेशन एकदम होत नाही आहे. महात्मा फुलेंनी कसं काय केलं? बाकीच्या जे सोशल रिफॉर्मर्स आहेत त्यांनी कसं काय केलं? कष्ट घेतले ना. त्यांच्यावर हल्ले झाले, त्यांना मारण्यात आले. त्यांना सावित्रीबाई फुलेंनी कसं काय स्त्रियांचं शिक्षण, त्याच पद्धतीने कोणाला तरी हे जबाबदारी घ्यावी लागेल ना. दोन्ही राष्ट्रवादीचे किती उमेदवार निवडून येतील असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की प्रचंड संख्येमध्ये आमचे उमेदवार निवडून येईल, कारण त्याच्यावरच इलेक्टिव्ह मेरिटवरच आम्ही लक्ष दिलेलं आहे आणि आम्हाला खूप आशा आहे चांगला रिझल्ट राहील आमचा. आमचे तुतारीचे पण कॅन्डिडेट चांगले चालू आहे, घड्याळाचे पण चांगले परफॉर्मन्स आहे. आता 2 दिवसात आम्हाला स्पष्ट कळेल, पण आशावादी वाटतो की चांगल्या संख्येमध्ये आमची. मला तर वाटतं आमच्या मेयर जरी आला तर काय आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. शिवसेना ज्यावेळेस शिवसेनेसोबत राष्ट्रवादी गेली त्याच्यानंतर शिंदे वेगळे झाले, असा आरोप केला की तुम्ही हिंदुत्व वगैरे सोडलं आणि शिवसेनेतून शिंदे वेगळे झाले, मुख्यमंत्री झाले कालांतराने. पण आता तुम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आला, उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झालाय वगैरे असं वाटतंय का? अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे सोबत पण आम्ही आहोत, अनेक ठिकाणी आम्ही काँग्रेससोबत सुद्धा आहोत. तेच मी सांगितलं, महाराष्ट्राचं चित्र आणि महाराष्ट्रामध्ये जे आता सगळ्यांमध्ये सगळ्या पक्षामध्ये जे ठरलेलं आहे ते असं आहे की आता स्थानिक परिस्थिती बघून ज्यांच्यासोबत हे करायचं आहे युती करा. पण राष्ट्रवादीने एक भूमिका घेतली की कुठेही BJP सोबत किंवा MIM सारख्या पक्षासोबत कधीही आम्ही युती करणार नाही आणि तो आम्ही पाळलो. राजरोस पैसे वाटले BJPने केलं नाही ना, तो तत्व पाळलं नाही. पण आम्ही केली का कुठे अशी युती? नाही केली. निवडणुकांमध्ये राजरोस पद्धतीने पैसे वाटले जातात, आपण पण असं सांगितलं. निवडणूक आयोग असेल किंवा पोलीस हे सगळं काय करतात, तुम्हाला काय वाटतं? आणि मी सांगितलं आणि तुम्हाला दिसत नाही आहे का? सगळ्यांना डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी पूर्ण परभणीला आणि पूर्ण महाराष्ट्राला दिसते. तर आता मला तो प्रश्न फक्त विचारून काय आहे, सगळ्यांनाच माहीत आहे काय चालू आहे. निवडणूक विभागाची भूमिका कशी वाटते? निवडणूक आयोगाची भूमिका अन्यायकारक वाटतो. कारण आम्ही तिकडे बघितले, सेंट्रल असो स्टेट असो, ते असं वाटते की पपेट झालेले आहे, बावली झालेले आहेत सरकारचे. त्यांना सरकारी पक्षाचा काहीच दोष दिसत नाही आहे कुठेही, पण विरोधकांना ते टार्गेट करत आहेत असं आमचा अनुभव आहे. आणि म्हणून असं वाटतोय की वातावरण आता खूप दूषित झालेलं आहे, याला दुरुस्त करण्याची गरज आहे. दुरुस्त करण्यासाठी तुमचा पक्ष कधी रस्त्यावर उतरलेला दिसत नाही किंवा प्रयत्न तसे नाही, केवळ नवीन असं कसं दिसलं नाही आपल्याला? रस्त्यावरती अनेक वेळा आम्ही उतरलो. आमची इतकी मोठी रॅली महायुतीची, महाविकास आघाडीची आमची झाली मुंबईमध्ये. सगळे पक्ष एकत्रित आले, आम्ही वोट चोरीसोबत रस्त्यावर उतरलो. आम्ही पार्लमेंटमध्ये इलेक्शन कमिशन समोर जे आम्ही आंदोलन केलं ते तर ऐतिहासिक आंदोलन होतं. पूर्ण 100% ऑपोजिशन तिकडे होता. आम्ही त्यावेळी आम्हाला त्यांनी आतमध्ये सुद्धा येऊ दिलं नाही, 4 लोकांना त्यांनी. तर पक्ष
पंचकुटीनंतर पक्षाची बांधणी किंवा काही होताना दिसत नाही, नवीन लोकांना घेताना वगैरे दिसत नाही किंवा कुठल्या नाही, अभियानात- तुम्हाला दिसत नसेल, पण ही प्रक्रिया चालू आहे नवीन लोकांना जोडण्याची. आणि नवीन लोक जे स्वच्छ पद्धतीचे लोक आहे, जे गोरगरीब आहे, ते आता सोबत येऊन ही ताकद, ही शक्ती वाढवण्याची प्रक्रिया चालू आहे. पण असं स्पष्ट कुठे कसं दिसणार ते दिसू शकत नाही आहे. ते एक प्रक्रिया आहे, त्याला वेळ लागेल. शेवटचा प्रश्न, परभणीसाठी यापुढे तुम्ही, परभणीच्या विकासासाठी यापुढे तुम्ही कोणती पावले उचलणार? परभणीच्या विकासासाठी आमच्या पाऊल हे राहणार की आम्ही भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा प्रयत्न करू. जे काय इथे स्पीड ब्रेकर्स आहेत ते गेलेले आहे आता दुसऱ्या पक्षामध्ये. तर जर आमच्या पक्षाची सरकार इथे स्थापित झाली लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये, तर निश्चितपणे जे फंड्स आम्ही आणले किंवा ते प्रयत्नसुद्धा करू आणि आम्ही ते इमानदारीने लोकांपर्यंत क्वालिटेटिव्ह वर्क पोहोचेल, हा प्रयत्न आमचा राहील. आणि तुम्ही मला एक प्रश्न विचारला होता की तुम्ही विरोधक आहोत, तुम्हाला कसं काय सरकार फंड देतील. तर एक उदाहरण मी देऊ इच्छिते की हे आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये लिगो म्हणून एक प्रोजेक्ट आहे. तो लिगो प्रोजेक्ट हे नासामधून आलेला आहे आणि जगामध्ये 3रा नंबरचा तो प्रोजेक्ट आहे. मी स्वतः जाऊन पंतप्रधानाला भेटले. मी त्यांना सांगितलं की आमच्या एरिया पूर्ण परभणी, नांदेड, हिंगोली सगळा विकास होण्यासाठी तुम्ही हे मंजूर करा आमचा हा प्रोजेक्ट. हे वर्ल्ड लेवलचा प्रोजेक्ट आहे. त्यांनी दुसऱ्या दिवशी ती मंजुरी केली आणि 1800 crore रुपीज त्यांनी तातडीने त्याच्यासाठी ॲलोकेट केले कॅबिनेट मीटिंग घेऊन. तर जर प्रयत्न केले तर फंड्स पण येतात आणि ते फंड्स चांगल्या पद्धतीने लोकांच्या कामापर्यंत पोहोचणं, मला हे वाटतं सगळ्यात मोठा चॅलेंज हा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहेत. मॅडम, स्थानिक लेवलवरती अशी चर्चा आहे की मॅडम वक्फ बोर्डावरती आहेत आणि वक्फ कायदा जो आला त्याच्यामध्ये मॅडमने तेवढ्या पद्धतीनं जी मांडणी करायची होती ती मांडली नाही. आणि ह्यालाच एक धरून प्रश्न असा आहे की आपण मुस्लिम आम्ही मांडली नाही. तुम्ही माझा भाषण ऐकलं? आम्ही बघितलं, पण लोकांची अशी चर्चा आहे की ज्या पद्धतीनं मांडणी करायची त्या पद्धतीनं मांडणी होत नाही, कोणी आवाज जास्त हे करून उचलत नाही. बघा, मांडणीचा प्लॅटफॉर्म कोणता आहे? संसद आहे. किती मिनिट मिळतात आम्हाला? 3 मिनिट. 3 मिनिटात आम्ही जे भाषण करायचं ते केलं. सकाळी 4पर्यंत बसलो तिकडे. 4 वाजता आमची म्हणजे अर्ध्या रात्रीत भाषणाची संधी मिळाली, केली. त्याच्यानंतर पूर्ण ऑपोजिशनने मतदान केलं विरोधामध्ये. हे सगळं झालं. मला एक तुमच्या बोलण्यामधून एक आठवण आली. MIMचे जे असदुद्दीन अवेसी आहे त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे, हास्यास्पद स्टेटमेंट आहे. हे जे कॅम्पेन चालू आहे ना त्याच्यामध्ये त्यांचा स्टेटमेंट काय आला की जर माझे 4 सांसद राहिले असतात आणि जर इम्तियाज जलीलपणाने इथे संसदमध्ये राहिले असते तर वक्फ अमेंडमेंट बिल पारित झाला नसतं. आता मला त्याच्या आश्चर्य असं आहे, किती मूर्ख बनवतात लोकांना की 4 लोक जर आले असते आणि 4 लोकांनी 400 लोकांचं मतदान कसं केलं असतं, हे माझा प्रश्न आहे त्यांना. 4 लोक आले तर वक्फ अमेंडमेंट बिल पास झालं नसतं. आम्ही तर खूप म्हणजे लढाई केली तिकडे, बाहेर जाऊन खूप ओरडाओरडी केली, तिकडे बाहेर आंदोलनं केले. जे काय आमच्या हातात शक्ती होती ते सगळे केले आम्ही त्यावेळी आणि पूर्णपणे प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे. आज सुद्धा आले होते असदुद्दीन ओवैसी, त्यांची सभा झाली. ते असं म्हटले की सेक्युलर जी पक्ष आहेत त्या पक्षामुळे मुस्लिम समाज मागासले, पण त्याचं बरोबर होऊ शकत नाही. मला त्यांना प्रश्न असं विचारायचा आहे, मुस्लिम समाजावर कधीही काय प्रश्न निर्माण झाला, कुठे काय कम्युनल रायट झाले, काय कुठे झाला, त्यांनी किती जाऊन मदत केलेली आहे. त्यांचे जे स्टेटमेंट्स आहेत, त्यांचे जे भाषणं आहेत, त्याचा फायदा कोणाला मिळतो आहे, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. असं लोकांना मूर्ख बनवण्यामध्ये जे 15 बाटल रक्त देण्याचे काहीतरी स्टेटमेंट करतात, हे जे स्टेटमेंट्स आहे ते बिचारे गोरगरीब जनतेला दिशाभूल करायला ते सोपा पडतात. लोकांना वाटतं काय बहादुरीने ते स्टेटमेंट देत आहेत, पण हे बहादुरीचे स्टेटमेंट नसतात, हे इम्प्रॅक्टिकल आणि खोटे स्टेटमेंट्स असतात. त्याच्यामुळे हे त्यांनी
करायला नको आहे ते मुस्लिम समाजासोबत अन्यायकारक ठरतो आणि लोकांमध्ये जे कम्युनल फिलिंग आहे, जे धर्मांध थॉट्स आहे ते जास्त निर्माण होतात. आम्हाला कुठल्याही समाजाच्याबद्दल बोलायचं नाही, सगळ्या समाजाला सोबत घेऊन त्यांचा विकास करणं हेच ध्येय आहे आणि मुस्लिम समाजासाठी सुद्धा त्याच पद्धतीने आमच्या पक्षाच्या माध्यमातून काम होतोय. तुमच्या जलील आणि वसुद्दीन हे दोघं जण मुसलमान कार्यकर्त्यांना आणि त्यांना फसवतायत असं म्हणायचं का तुम्हाला? बिलकुल दिशाभूल करत आहेत. कारण त्यांनी कुठे काय असं कार्य केलेलं एक कार्य दाखवा जिथे त्यांनी मुस्लिम समाजावर काय संकट आला तर ते समोर आले आणि त्यांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केलेले. स्टेटमेंट्स करतात, भाषणं करतात, पण मदतीसाठी कधी रस्त्यावर उतरले? ह्याच्यातून मुस्लिम समाजाला एका मेनस्ट्रीम वोटिंग ह्याचा एक हे बनवलं जातं का, एक काय म्हणतात घेटो बनवलं जातं. मी तर म्हणते त्यांना एक फुटबॉल बनवलं जातं. प्रत्येक ठिकाणी त्यांना लात मारून इकडे तिकडे करण्याचा खेळ या देशामध्ये निर्माण करत आहेत BJP आणि MIM दोन्ही पक्ष. दोन्ही एकच आहेत का म्हणायचं का? नाही, तसं मला म्हणायचं नाही आहे, पण जे काय धर्मांध पद्धतीचे पक्ष राहणार, आपला देश तसं नाही आहे. आपला देश जे आहे ते डेमोक्रेटिक नेशन आहे, लोकतंत्र आहे आणि याच्यामध्ये ह्या पद्धतीची धर्मांध भाषा हे लोकांसाठी अन्यायकारक ठरते आणि त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांना जास्त नुकसान होतं आहे. हे म्हणतात की सेक्युलर जी काही पक्ष आहे त्यांना मोदीला हरवता येत नाही. मी तरीच म्हटलेलं आहे की मुस्लिमांना मोदीला मतदान करा किंवा मी पण केलं म्हणजे यांना जिंकताच येत नाहीये ते माझ्यावर खबर बोलतात की बी टीम आहे बी टीम आहे असं असुद्दीन ओवैसी आज म्हणाले. बघा, आम्ही फक्त असदुद्दीन ओवैसी नाही, बाकीचे BJP नाही, आम्ही फक्त धर्मांध थिंकिंगच्या विरोधात आहोत. जे कोणी धर्मांध पद्धतीने राजकारण करणार आहे ते अल्पसंख्याकांसाठी हानिकारक आहे. त्यांना कधीच याचा फायदा होणार नाही आहे जोपर्यंत ते मेनस्ट्रीममध्ये येऊन सगळ्यांच्या सोबत त्यांचा विकास होत नाही आहे. एका बाजूला सबका साथ सबका विकास बोलण्याची फक्त स्लोगन आहे आणि दुसऱ्या बाजूने पण असेच भाषणं आहे. पण खरोखर काय काम होतं आहे तुम्ही सांगा. आमचे सगळे मुस्लिम समाजाचे स्कॉलरशिप्स बंद करण्यात आले, फेलोशिप्स बंद करण्यात आले, वक्फ अमेंडमेंट बिल असा पास करण्यात आला. अनेक असे काही निर्णय झालेले आहे जे त्यांच्यासाठी चांगले नाही आहे. तर याच्यासाठी विरोध तर आम्ही करतो आहे, पण ज्या पद्धतीने जनतेच्या सगळं मन पॉल्यूट करण्याचं काम चालू आहे ते स्टॉप झाला पाहिजे, ते थांबला पाहिजे. आव्हान एक शेवटी तुम्ही करा समाजाला आणि मतदारांना काय आव्हान? मला आव्हान तेच करायचं आहे की आपल्याला स्वच्छ राजकारण, स्वच्छ प्रशासनाकडे जायचं आहे आणि जर आपण त्याकडे गेलो तरच आपला विकास आहे. फक्त विकासाच्या शोबाजी करून आपल्या देशाला तिसरी आर्थिक काय म्हणतात ते आर्थिक शक्ती झालेली आहे, महाशक्ती झालेली आहे, विश्वगुरू झालेला आहे, ह्याच्यातनं देशाचा विकास होत नाही आहे. स्थानिक स्तरावर तर होत नाही आहे, देशाच्या स्तरावर सुद्धा होत नाही आहे. आपल्याला खरोखर ग्राउंडवर येऊन चांगल्या पद्धतीचे योजना लोकांपर्यंत पोहोचते कसं ते बघायचं आहे. आणि जे भ्रष्टाचार चालू आहे या प्रत्येक ठिकाणी त्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी फक्त स्लोगन चालणार नाही, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. आता खरोखर भ्रष्टाचार थांबला पाहिजे. लोकांना पैसे मिळत, त्यांना धान्य मिळत नाही आहे. कितीतरी लोकांना 5 किलो 6 किलो धान्य देऊन त्यांना बाकीच्या सगळं ब्लॅक मार्केट होतो. किती भ्रष्टाचार आहे. कुठला क्षेत्र आहे जिथे भ्रष्टाचार नाही आहे, त्याला आळा घालण्याची गरज आहे आणि ती वेळ आता आलेली आहे. परिवर्तन होणार, क्रांती होणार याचा मला विश्वास आहे. धन्यवाद.